तुम्ही पण एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ तयार करता का? तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता केंद्र सरकारनं एआय वापरून तयार केलेल्या कंटेंटबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या नियमांचा थेट परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल कंपन्यांवर होणार आहे. त्यामुळे नेमका काय बदल करण्यात आलाय, कोणते नियम असतील हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता. गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि खोटे ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचा फटका हा सेलिब्रिटी ते अगदी राजकारण्यांनाही बसलाय. अनेकदा खरा आणि बनावट कंटेंट यामधील फरक ओळखणं हे सर्वसामान्यांना देखील कठीण झाले. त्यामुळे चुकीची माहिती सहजपणे पसरवणं, बदनामी करणं आणि फसवणूक करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याचंच गांभीर्य लक्षात घेत आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. या नियमानुसार इंटरनेटवर एआय टूल्सच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कॉन्टेंटला स्पष्टपणे लेबल लावणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना संबंधित कॉन्टेंट हा एआयच्या सहाय्यानं तयार करण्यात आला आहे याची स्पष्ट माहिती मिळू शकते. हे नवीन नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून देशभरात लागू होणार आहे. नवीन नियमानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सर्वात मोठा बदल म्हणजे एआयच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या चुकीच्या किंवा बेकायदेशीर कॉन्टेंटला 3 तासांच्या आतच काढून टाकणं आता बंधनकारक असणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 36 तासांची होती. याचा अर्थ असा की जर एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती डीपफेक व्हिडिओ, बनावट डॉक्युमेंट्स किंवा प्रक्षोभक एआय आधारित कॉन्टेंट प्रसारित होत असल्याचं आढळलं तर संबंधित प्लॅटफॉर्मनं तत्काळ त्यावर कारवाई करून तो कॉन्टेंट हटवणं आवश्यक असेल. सरकारच्या मते असा कंटेंट हटवण्यात होणारा उशीर मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरू शकतो. त्यानंतर आहे लेबलिंग. नवीन नियमानुसार एआय निर्मित कॉन्टेंटची ओळख आणि लेबलिंग करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी एआय जनरेटेड कॉन्टेंट ओळखण्यासाठी आवश्यक तांत्रिक साधनं उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसंच अशा कॉन्टेंटवरती स्पष्टपणे लेबल लावणं बंधनकारक असेल. यासोबतच संबंधित कॉन्टेंटला डिजिटल ओळख किंवा मेटा डेटा जोडणं आवश्यक आहे, जे सहजपणे काढता किंवा बदलता येणार नाही. यामुळे कॉन्टेंट एआय आहे की नाही हे ओळखणं सोपं जाईल आणि चुकीची माहिती पसरवण्यावरती नियंत्रण येईल असा सरकारला विश्वास आहे. हे सांगताना सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रत्येक 3 महिन्यांनी वापरकर्त्यांना नियमांविषयी माहिती देणं बंधनकारक असेल. तसंच एआयद्वारे तयार केलेल्या बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह कॉन्टेंट शेअर केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा, नवीन फौजदारी कायदा, पोक्सो कायदा आणि इतर संबंधित कायद्यानुसार कारवाई होऊ शकते याची स्पष्ट सूचना वापरकर्त्यांना देणं आवश्यक आहे. दरम्यान हे नवीन नियम स्पष्ट करताना केंद्र सरकारनं सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम कॉन्टेंटची व्याख्याही स्पष्ट केली आहे. कम्प्युटर किंवा अल्गोरिदमच्या सहाय्यानं तयार केलेले परंतु पाहताना किंवा ऐकताना खरं वाटणारे ऑडिओ, व्हिडिओ किंवा इतर दृश्य स्वरूपातील साहित्य याला सिंथेटिक कॉन्टेंट असं म्हटलं जातं. त्यामुळे आता एआय कॉन्टेंट तयार करताना तुम्हाला हे नवीन नियम लक्षात घ्यावे लागतील.